मला नाही जगायचं अधिकार. खून केलाय मी, गुन्हेगार आहे मी, मला शिक्षा व्हायलाच हवी. मला जगायचं काहीच अधिकार नाही. ज्याची भीती वाटत होती तेच झालंय. दादाला कळलं हे सगळं तुझ्यामुळे. त्याच्या पालातून उतरे दोन्ही हत्या. नाही, असं काही होणार नाही माझ्याकडे परत कधीच प्रेमाने बघायला नाहीतलं भाऊ. दादा. असं काही होणार नाही. तू मी बघतो ना दीपशी कसं वागतात ते. दादा, प्रेमाने बघायला आधी तो धड राहायला हवा. तुझ्यावर जीव आहे रे त्याचा, तुझ्यासाठी हळवा आहे तो. त्याला कळलं हे सगळं तुझ्या हातून झालंय तर काही होणार काही होणार नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे. मी 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 स्वतःला संपवतो. मला 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 भरायचं. शांत हो, शांत हो. शांत हो प्लीज. आत्या, तू तरी शांत हो का? बाबांना काही होणार नाहीये. दादा, भानावर ये, भानावर ये. तू हे मुद्दाम केलं नाहीयेस, चुकून घडलंय तुझ्याकडून. दादा, बाबांच्या खूप अपेक्षा आहेत रे तुझ्याकडून. माझ्याकडून नाहीये. दादा, तू कर्तृत्ववान आहेस. बाबा प्रेम करतात तुझ्यावर, माझ्यावर नाही. असं का बोलतोयस? बरोबर बोलतोय मी. दादा, हे बघ, बाबांसाठी मी आयुष्यभर नाकारता होतो आणि इथून पुढे तसाच राहिलो तरी काही फरक पडत नाहीये. अरे इथं काय संबंध आहे याचा? हाय हाय, संबंध आहे दादा. अरे काय नाही यार. अरे मी गाडी चालवत होतो, माझ्या हातून एका माणसाचा जीव गेला. मी गुन्हेगाराची शिक्षा मला व्हायला हवी. तुम्हाला थांब थांब म्हणून सांगत होतास, मी नाही थांबलो. हो ठीक आहे. घाबरलो होतो मी. मला सुचत नव्हतं मी काय करावं. माझ्या हातून माणूस गेलाय. मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा व्हायला हवी. मला दादा, तुझ्यावर आरोप येणार नाही याची जबाबदारी माझी आहे. काही काय बोलतोस तू? दादा, बरोबर बोलतोय. मी गाडी चालवत होतो. नाही 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 ऍक्सिडेंट माझ्या हातून झालाय. तुझा या ऍक्सिडेंटशी काही संबंध नाहीये. ओके? नाही नाही नाही, मी गाडी चालवत होतो. माझ्यामुळे एक माणूस मेलाय. गुन्हेगार मी आहे, मला शिक्षा मिळायला पाहिजे. हे फक्त आपल्या तिघांना माहिती आहे. आपल्या तिघांव्यतिरिक्त दुसरं कोणालाच माहिती नाही. त्यामुळे कोणी विचारलं गाडी कोण चालवत होतं तर गाडी मी चालवत होतो, तू नाही. नाही दीप, हे सगळं चुकीचं आहे. हे असं नाहीये. आग इकडनं लागली काय, तिकडनं लागली काय, आपलंच घर जळणार आहे कसं कळत नाही तुला? एक तर दादाला तू आवडत नाहीस आणि त्याला जर कळलं तू केलंस तर काय होणार आहे? बाबांसाठी मी नालायक होतो ते इथून पुढे तेच समजत राहतील. मला सवय आहे. तुम्ही समजून घ्या प्लीज. दीप, तू समजून घे. वेड्यासारखं वागू नको. आता तुला वाटतं हे सगळं बरोबर आहे, पण हे बरोबर नाहीये. आपण काहीतरी विचार करू. फार नक्की बोलायचं काहीतरी- नाहीये. मी सांगितलंय तुम्हाला काय करायचं आणि मी जे सांगितलंय तसंच होणार. दीप ज्योति